मित्रांनो, हा उद्या आमच्या गावातील ओंकारेश्वरकडे ते सप्ताह चालू आहे। तर आमच्या अगसकांड गावाकडे यावर्षी सप्ताह होता। तर आता हे बघा, आता सप्त्याचे शेवटच्या पंक्तीचा स्वयंपाक चालू आहे। संध्याकाळचे 10 वाजलेत। आणि मित्रांनो, उद्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहत राहणार आहात की उद्याची समाप्ती, कीर्तन व उद्याचे कार्यक्रम शेवटच्या दिवशी काय काय आहे ते आपण बघत राहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बुंदीचा स्वयंपाक आहे। तर ते बाबासाहेब एकनाथ भाबड यांनी ही पंगत दिलेली आहे। तरी हा स्वयंपाक आत्ता बघा चालू आहे गावामध्ये। तर हा स्वयंपाक झाल्यानंतर इथून ट्रॅक्टरमध्ये हा स्वयंपाक घेऊन जाणार आहे। तिथे समोर ट्रॅक्टर लावलेला आहे। स्वयंपाक चालू असताना हे पाहू शकता तुम्ही, पाऊस आलाय आणि याच्यामध्ये प्रसाद टाकलाय, तयार केलेली बुंदी। तर त्या झाकायचं काम चालू आहे। तर मित्रांनो नमस्कार, आपण आता सप्त्याच्या ठिकाणी आलो आहोत गावामधून। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, ओंकारेश्वर भगवान, संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा, सद्गुरु नारायण महाराज की, सब संतन की हर 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 हर। तर मित्रांनो, हे पहा आमच्या ओंकारेश्वर गडाच्या समाप्तीची सुरुवात झालेली आहे। तर थोड्या वेळात आदिनाथ महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे काल्याचे। तर आता आपण वरती ओंकारेश्वर गडावरती जाणार आहोत। तर तुम्हाला मी तिथलेही काही दृश्य दाखवणार आहे। चला आपण आता गडावरती जाऊया। तर मित्रांनो, मी आता गडावरती निघलेलो आहे। तुम्हालाही गडावरून आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे आणि आमच्या ओंकारेश्वर गडाची थोडी माहिती सांगणार आहे। चला गडावरती। इथे आपला
हरिनाम सप्ताह चालू आहे, त्याची तुम्ही आता पुढे पूर्ण व्हिडिओ बघणार आहात. आणि मी वरती गडावरती येतोय, ओंकारेश्वर गडावरतीचं वरती येतोय. तर वरती येताना आपल्याला पायथ्याला मंदिर आहे बघा. कशाचं आहे मी तुम्हाला दाखवतो, चला कोणत्या देवाचं आहे ते. तर आता मंदिराचं काम झालंय नवीन आणि हे मंदिर खंडोबा देवाचं तर मित्रांनो हे आपण गडाच्या पायथ्याशी आलोय बघा मंदिर. तर मित्रांनो खूप दम लागलाय. हे पाहू शकता आपण खाली सप्ताहाची समाप्ती चालू आहे. मी आता गडावरती चाललोय. खूप चढ आहे उंचावरती. चढताच येत नाही. तर मी शेवटी आता मंदिरावरती आलोय. हे आपण पाहू शकताय. तर मित्रांनो हे पहा, मी आता फायनली गडावरती आलोय आणि ही सप्ताहाची सांगता आहे इथे. तर आपण परत मंडपकडे जाणार आहोत. महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुढे परत मंदिराकडे जाणार आहोत. या दिशेला शेकटा गाव आहे, पुढे फुंदे टाकळी आहे. या दिशेला फुंदे टाकळी आहे. आणि मित्रांनो हे आमचं गाव. या दिशेला आमचं गाव आहे आगसखांड. समोर जे पांढऱ्या रेषेमध्ये डोंगराच्या कडेला दिसतंय ते पाथर्डी आहे आणि हे समोर दिसतंय ते आमचं गाव आहे आगसखांड. या दिशेला अकोला आहे. मित्रांनो इथून खूप गावाचे संपर्क दिसतो. या दिशेला अकोला आहे आणि समोर डोंगरावरती मंदिर दिसतंय ते महोटा देवीचं आहे. तर मित्रांनो आता मी खाली परत दर्शन घेऊन जाणार आहे. Halo.
हरिओम नमः शिवाय. 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 तर मित्रांनो आता बाबा स्वतः गडावरती आलेत, गड चढून आलेत पायी. हरिओम नमः शिवाय. हरिओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरिओम 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 नमः शिवाय. 2 मिनिट. हरि 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 ओम नमः शिवाय. हरिओम नमः शिवाय. हरिओम नमः शिवाय. हरिओम नमः शिवाय. सगळे बाहेर या. 2 मिनिटं या. हरि 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 ओम नमः शिवाय. हरिओम 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 नमः शिवाय. हा हा चल बाबू लवकर. तर हे पहा, आता महाराज गडावरून खाली चालले आहेत कीर्तन सेवेसाठी. तर आपली मित्रांनो ह्या दिशेला रस्ता आहे वरती येण्यासाठी,
त्या रस्त्याने महाराज आता गडावरून खाली चाललेले आहेत. आता महाराज गडावरून या रस्त्याने खाली आलेले आहेत आणि आता कीर्तन सेवेसाठी पुढे जाणार आहेत.
बरोबर. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु नारायण महाराज की जय. ओंकारेश्वर भगवान की जय. सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात आणि वैभव संपन्न हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आगस खानकर मंडळी यावर्षी याचे यजमान आहेत. सर्व गावकरी या ठिकाणी अगदी कामामध्ये सरसवून पुढे आलेले आहेत, अग्रेसर आहेत आणि आपल्या सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या परिसराच्या नेत्या आणि लाडक्या आमदार आदरणीय कार्यधुरंधर मोनिकाताई राजळे हेही आपल्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी येतात. त्याचा सन्मान म्हणून टाळी वाजवा. आणि आताच काल आपलं वसू जळगावला मोठा सप्ताह झाला. बंडूशेठ बोर्डे यांनी सर्व गावकरी पठाडे बंडूशेठ पठाडे नाही हा बंडूशेठ सरपंच आपले पठाडे यांनी सगळ्या गावकऱ्याला घेऊन आणि सर्व त्यांच्या बरोबर आहेत. अतिशय गोड सुंदर कार्यक्रम केला. तेही ताईंच्या बरोबर आहेत. सर्व सहकार्याबरोबर ताई इथं आपल्यासाठी आलेले आहेत. त्याचा सत्कार गावकऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. बरं, चारी गावच्या वतीने आगस खान, वसू जळगाव, अकोला, शेकटे या चारी गावच्या पंचकृषीच्या वतीने ताईंचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे.
त्यांना मुंबईला जायचं आहे, पुढं बैठक आहे, मीटिंग, त्यासाठी त्यांना जाणं गरजेचं आहे. सर्वांचे असलेले हरिभक्तपरायण तारकेश्वर गडाचे मठाधिपती आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे सुरू असलेल्या या सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, त्यातून आशीर्वाद दिले, त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते. खरं तर श्रावण मास म्हटला की दरवर्षीच आपल्या तालुक्यामध्ये सर्व वारकरी संप्रदायाचे सप्ते गाव सालाबाद प्रमाणे असतील किंवा नारायणी असते, भगवान बाबांचा असेल, बाबा भाऊचा असेल, नारायण बाबांचा असेल, अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आपण सर्व भाविक भक्त प्रत्येक ठिकाणी साजरे करतो. सगळ्यांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. आजचा हा सप्ताह 4 गावांचा आहे. काले मला वसुजवळला आमंत्रण दिलं होतं, परंतु काल तीर्थरूप काकांचा वाढदिवस होता, त्यामुळे जाता नाही आलं. तेव्हा बंडूशेठ थोडेसे रुसले होते की काल आमच्या गावांनी आले आणि आज आले, परंतु आज दोन्ही हा पण त्यांचाच आहे, बाबा म्हणताय, आणि त्याच्यामुळे सर्वांना भेटीसाठी म्हणा किंवा हा एक आनंद. खरं तर मला कधी सप्त्याला गेले उठून जाणं योग्य नसतं, एक चांगला रंगलेला आपला कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात येऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी थोडासा व्यत्यय आणला. मी बाबांची, सर्व ग्रामस्थांची, आपले सर्व संत महंतांची दिलगिरी व्यक्त करते. थोडंसं मुंबईला 6 वाजता बैठक आहे, मला निघायलाच उशीर झाला. काही सकाळी 9 वाजता येऊन डॉक्टरला म्हटलं भेट घेऊन जाते, पण त्याने बाबा येणार नाही, बाबा 11 वाजता येणार आहे, आणि म्हणून थोडंसं उशिरा मी या ठिकाणी आले. सर्वांना सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त केल्या. थोडी घाई असल्यामुळे डॉक्टरला आणि गावातील प्रमुखांना बोलता येतं, त्यांनी सांगितलं रस्ता आणि सभा मंडपाची इथं मागणी आहे, ग्रामपंचायतने त्यांच्या जागेचा उतारा दिला, आपण 100% करू हे बाबांच्या साक्षीने सांगते. फक्त जागेची अडचण आता ही काय राहील असं सांगतात. जे काही तुम्हाला फॉरेस्टच्या परवानगी असं किंवा तिथे करू देतात की नाही हे तुम्ही सर्व बघा, ठराव वगैरे घ्या. ते झाल्यानंतर निश्चित आहे की मी माझ्या परीने लगेच, म्हणजे तुमचा कागद आला की लगेच तो आज मंजूर झाला समजा, फक्त जागेची अडचण तुम्ही गावकऱ्यांनी सोडवा एवढीच विनंती या ठिकाणी करते. जागा झालं तर मग दिला म्हणून समजून घ्या, पुढचा सप्ताह आपला होईल एवढंच सांगते आणि सर्वांची या ठिकाणी परवानगी घेते, दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद वैदी साहेब. आपण या पंचक्रोशीच्या सप्ताहानिमित्त आपण इथं उपस्थित राहिला आणि गावकऱ्यांना आश्वासित केलं, महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि देवाचंच काम देवाच्याच हातून आणि देवाच्या तोंडून आता वधून घेतल्यासारखं झालेलं आहे. तेव्हा आपलं काम 100% मार्गी लागेल. देवा भाऊचं सरकार आहे, त्याच्यामुळे 100% मार्गी लागू शकतो. एवढंच बोलतो आणि बहिणी आपण वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवान पाय पिटी झाला सीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवान पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग आघवे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला से पांडुरंगा करू प्रथम बैसू देऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सेन श्री क्षेत्र ओंकारेश्वर गड या ठिकाणी या पावन भूमीमध्ये आगस खान वसू जळगाव सेकटे अकोला सगळी पंचकृषी मिळून हा कार्यक्रम करते। तर यावर्षी आगस खानचा नंबर होता, त्यांनी हा सप्ताह मोठ्या दिमाखात करून दाखवलेला आहे। वैभव संपन्न हा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पंचकृषीतील सगळी मंडळी, सर्व नामांकित गायक गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आता पहिली चाल आपले महादेव भाऊ
आणि माऊली हे दोघं सुंदर असे चाल म्हटले. आणि विशेष म्हणजे असे ख्यातनाम वादक मृदंग महर्षी खंडोबा सानप हेही या ठिकाणी आवर्जून आपल्याला मृदंगाची सेवा त्यांनी केलेली आहे. आता त्यांच्याबरोबर ते वाजवत असताना महादेव चाल म्हटले म्हणजे आता समजून घ्यायचे की महादेव पक्के झाले. दुसरं काय साध्या पद्धत म्हणणं वेगळं असतं. दुखतंय खुब्या दुखतंय खुब्या त्याच्यावरच आम्ही कोणी म्हणतं, पण आवाबरोबर ते वाजवत असताना चाल म्हणणं म्हणजे माणूस मात्र्यात तालात पक्का झाला असं समजायचं. हां, अतिशय सुंदर चाल म्हटले. सर्व टाळकरी मंडळी गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सालावतप्रमाणे हा सप्ताह आगसखानच्या मंडळीने अगदी मन ओतून जीव ओतून हा कार्यक्रम केलेला आहे. सुंदर हा कार्यक्रम आहे. आज त्याची सांगता आहे. सांगतेला काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह पूर्ण होतो. जसं कळस बसवल्यानंतर मंदिर पूर्ण होतं तसं काल्याचा महाप्रसाद कीर्तन झालं म्हणजे सप्ताह पूर्ण होतो. पुढे या, पुढे या मामा, पुढे या. गुरु शिष्य पुढे या. मामा मामा आणि मामा पुढे या ना, आहे का? आणि शिष्य लागते. वकील क्षेत्रामध्ये गुरु शिष्य आहेत ते, पण हे गुरु शिष्य म्हणजे जातीवंत गुरु शिष्य आहेत. खरे गुरु शिष्य नाही तर काही कृतज्ञ गुरु शिष्य असतात. शिष्याला जाण नसती गुरुची. पण हे जे गुरु शिष्य आहेत ना, मामाचा चुका सुद्धा ओलांडत नाहीत भाऊसाहेब, जायबाई भाऊसाहेब. आणि सगळा विश्वास मामाचा म्हणजे त्यांच्यावर आहे. त्यांचा विश्वास संपादन करणं ही मोठी कसरत असते. दुसऱ्याचा विश्वास संपादन करणं ही कसरत पूर्ण करून आपले भाऊसाहेब जायबाई भाऊसाहेब हे खरे उतरलेले आहेत. आणि म्हणून सगळ्या केसेस त्यांच्याकडे आहेत. आता मामा नुसतं लांबून गुरु राखीत येतो. आनंदाची गोष्ट आहे. आणि आपले मृदंग मार्तंड खंडोबा सानप यांचं पूर्ण महाराष्ट्रात संप्रदायात नाव आहे. आणि त्यांनी सुद्धा गुरु शिष्यपण सिद्धीस नेलेलं आहे. सुरुवातीला महाराजांकडे शिकले आणि आता सुखदादा मुंडे यांच्याकडे त्यांचं चालू आहे ना. खूप मोठे मोठे पक्वजे आहेत. ते जागतिक लेवलचे मृदंगाचार्य आहेत. त्यांचे वडील माणिक मुंडे आणि आम्ही रेल्वेने गेलो कुठेतरी इकडं UP मध्ये, तेव्हा आमचा परिचय झाला. ते पुण्याला असतात. आज काल्याचं कीर्तन आहे, महाप्रसाद आहे. हा महाप्रसाद घेतल्यानंतर माणसाला एक ऊर्जा भेटते, समाधान भेटतं. देवापुढचा खडी साखरेचा खडा जरी माणसाने खाल्ला तरी माणसाचं मन तृप्त होतं. आणि हा काला अतिशय दुर्लभ आहे. देव लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही जवळ काही काल्याचे. वैकुंठात सुद्धा काला दुर्लभ आहे. काला कोणाला दुर्लभ आहे? देव लोकांना दुर्लभ आहे. याला जास्त महत्व आहे. मी कालच सांगितलं कीर्तनात दुर्लभ आहे म्हणून नुसतं विशेष नाही, पण तो कोणाला दुर्लभ आहे हे जास्त विशेष आहे. देव लोकांना काला दुर्लभ आहे. म्हणजे समजायचं की पंतप्रधानाला पैशाची अडचण आहे. पंतप्रधानाला पैशाची अडचण जाईल का? भिकाऱ्याला गरीब माणसाला पैशाची अडचण राहते. कारण पैशाची अडचण असल्याशिवाय गरीब होत नाही. आणि गरीब जो असतो त्याला पैशाची अडचण असतेच. पण देशाचा मालक पंतप्रधान आणि जगाचं नेतृत्व संपूर्ण जगाचं ध्यान त्यांच्याकडे आकर्षित आहे. असे नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय आपल्यासाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत.
निर्णय महत्वाचा 370 कलम त्यांनी रद्द केलं, म्हणजे तिथल्या मुस्लिमांना सुद्धा ते फायद्याचं ठरलं. आता जमिनीत तुम्ही आपण बाजारात भाजी घेऊन गेलो तर तिला भाव येत नाही, बाजारात सडते ती. तसं जम्मू काश्मीर मध्ये कोणी गिरायकच नव्हतं आतापर्यंत, पण आता गिरायक मोठमोठ्या कंपन्या तिथं उतरतात. जमिनीची घेवाणदेवाण व्हायला लागल्यानंतर जमिनीला महत्व येत असतं, भाव येत असतो. जर कोणी घेतलीच नाही ती जमीन तर त्या जमिनीला महत्व येत नाही. म्हणून त्या लोकांची सुद्धा खूप अडचण दूर झालेली आहे. आणि आर्मी मिलिटरी मॅन सुद्धा स्वाभिमानाने आता ते आपलं रक्षण करत आहेत. पूर्वी कसं होतं, त्यांच्या हातात बंदूक होती, संरक्षणाला ते उभं राहायचे आपलं संरक्षण करण्यासाठी, हातात बंदूक, पण त्यांच्यावर दगड फेक व्हायची. हातात बंदूक असून सुद्धा त्यांना वरून आदेश नव्हता, नुसतं वजन वागवायचं. पण आता तसं नाही राहिलं. आता जर कोणी शहाणपणा केला तर लगेच त्याला प्रत्युत्तर आहे. म्हणून असे काही महत्वाचे निर्णय झाले. आणि पुन्हा राम मंदिर झालं. ज्या मंदिरासाठी, रामलल्लासाठी 500 वर्षापासून सर्व समाज, हिंदू समाज तरसत होता, आपलं मंदिर असून तिथं जाता येत नव्हतं, दर्शन करता येत नव्हतं, ती मोठी अडचण हिंदू धर्माची सुटलेली आहे. रामलल्लाचं हे मंदिर प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. असे अनेक कार्यक्रम. आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये गाईला राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे. राज्यमातेचा दर्जा गाईला भेटला म्हणजे गाईला रोज चारा पाणी करण्याची व्यवस्था शासन करते. गाय ही अतिशय पवित्र आहे. गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देव असतात. कितीही जीवता सावध करून आलो आपण, कुठे विटाळ चांगला झाला आणि गायला शिवलो, नुसता स्पर्श जरी केला तरी आपण शुद्ध झालो, पवित्र झालो अशी भावना होते. म्हणून गाय पवित्र आहे. गायच्या पाठीवरून जर हात फिरवला तर माणसाचा बीपी संतुलित राहतो. गायची जर कांबळ चोळली तर माणसाला कॅन्सर होत नाही. आणि जरी कॅन्सर झालेला असला पहिल्या दुसऱ्या स्टेपला, आणि तिचं जर गोमूत्र पिलं कपभर, आणि तुळशीचे 5 पानं कपभर गोमूत्र काढल्याच्या आत 1 तासाच्या आत प्यायचं मात्र, तर माणसाचा कॅन्सर बरा होतो. म्हणजे गाय पवित्र तर आहेच आहे, पण गाय अनेक आजार सुद्धा माणसाचे बरे करते. आजार येऊ बी देत नाही, आलेले आजार घालवते. म्हणजे गाय हे आपल्या दारात असलेलं हॉस्पिटल आहे. गाय दारात असणं म्हणजे हे घर नाही, ते गोकुळ आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने गाय सांभाळली पाहिजे. गाय जर सांभाळली, आपण जर गाय सांभाळली तर मुलं बाळ सुद्धा आपल्याला चांगलं सांभाळतात बरं का. मुलं बाळ सुद्धा चांगले संस्कार होते. आणि गावरान गायचं दूध हे माणसाला आरोग्य देतं. गावरान गायचं दूध आयुष्य वाढवतं, माणसाला उदंड आयुष्य प्राप्त होतं. म्हणून गावरान गायचं दूध सगळ्यांनी घेतलं पाहिजे. 1 ग्लास नाही, 1 ग्लास तर कमीत कमी 1 कप तरी, 1 कप दूध घेत जा तुम्ही सगळेजण. नुसतं ऐकू नका. कोण कोण पिणार आहे उद्यापासून सांगा बरं. गावरान गायचं दूध 1 कप पितं ना. आता गावरान गायचं नाही राहिली कोणाकडे. हा, मग 1 कप दूध पिण्यासाठी गावरान गाय पाळावं लागेल आपल्याला. आणि तिचं 1 कप दूध पिले का तुम्ही जेवण केले इतकी ऊर्जा तुम्हाला भेटते. आणि गावरान गायचं दूध घेतल्यानंतर माणसाला आजार होत नाही, आयुष्य वाढतं. पूर्वीचे माणसं खूप जगायचे का, ते गावरान गायचं दही दूध दोन्ही खायचे. पूर्वी प्रमाणच आहे त्याला. अहो, भगवान श्रीकृष्णाच्या टायमाला माणसाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं. 1000 वर्षाचं आयुष्य. आणि त्यावेळेस काय होतं, जर्सी गाय होत्या का? अशा जर्सी गाय नव्हत्या, गावरान गाय होती.
भगवान श्रीकृष्णाने गायी राखल्या, मग आपण सुद्धा गायी राखल्या पाहिजेत. ही अभंगाच्या पहिल्या चरणात प्रसादाचे जे अन्नदाते आहेत दानशूर, असे दानशूर अन्नदाते श्री बाबासाहेब एकनाथ भाबड यांचं सर्व गावकऱ्यांच्या वतीने फार मोठं कौतुक आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, आरोग्य, ऐश्वर्य. त्यांनी आपलं श्रीफळ या ठिकाणी येऊन घेऊन जायचंय. मृदंगाचार्य खंडोबा सानप आहेत, महादेव फुले गायनाचार्य शिवनाथ फुले, गायनाचार्य बाळू महाराज फुंदे, पंडित तात्या आणि माऊली गर्जे हे सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मधल्या पंक्तीचे सर्वांनी हे अन्नदान केलेलं आहे. पांडुरंग लाड सरपंच आगसखांडचे, बंटी मारुती भाबड, आजीनाथ चंद्रकांत भाबड, प्रवीण भुले उपसरपंच आगसखान, श्री आस्तान चव्हाण, दिलीप चौधर, श्री आदिनाथ सिरसाट, श्री संदीप गीते पाटील ग्रामपंचायत मेंबर, आजीनाथ भाबड, श्री निस्तान काळे शेकटे ग्रामस्थ मंडळी, श्री परमेश्वर बाबासाहेब भाबड, श्री बाबासाहेब खेडकर मेजर, श्री अशोक सोनवणे मुकादम, श्री सिद्धेश भैया ढाकणे या सर्व अन्नदात्यांनी आपल्याला अन्नदान केलेलं आहे. विश्वनाथ घुले आणि काळू चव्हाण यांनी सुद्धा सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आशीर्वाद आहे सर्वांना. रामकृष्ण
राम राम ब्लॉक आपण रोप लावतो आणि ते रोपटा फळ आल्यावर त्याचा आनंद होतो. तसं आपल्या पाची गावातल्या पंचक्रोशीतली 4-5 गावाला आपण जी या देवाची सुरुवात केली त्या देवाचे आज या ठिकाणी स्वरूप आलंय हे अत्यंत सगळ्यांचं भाग्य आहे. आपल्याला मी सांगतो मी अध्यात्माचा फार अभ्यासक नाहीये परंतु अध्यात्माचा भक्त आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो. परवा 5-6 दिवसापूर्वी मी इथं हरिपाठाच्या निमित्ताने आलो आणि पाऊस आला आणि सगळे लोक चिखलावर आपण जेवायला बसलो होतो. 3 वेळा चिखलामध्ये लोक जेवायला बसले. तिसरा पाणी पाहिल्यावर
मला खूप विचार आले की एवढं चांगलं सुंदर देवालय या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला दिलंय. साधू संतांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने आणि नंतर आपल्या की आपापल्या नेत्याकडे निधी आलाच पाहिजे. या ठिकाणी मी वालाभाऊला धन्यवाद देतो. या ठिकाणी आपला बसायला जागा नव्हती, त्यानंतर या शेकट्याचे गुन्हे सर आपल्या ज्या खेळले आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मोठी जागा दिली. ही जागा नसती तर आपली इतका उत्साहाने कार्यक्रम या हायवेवर. आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये असा आगळा वेगळा सत्ता सगळे लोक टाकमक रस्त्याने जाताना मला म्हणतात हे देवालय कवं एवढं तयार झालो, कवं एवढं फरक तयार झालो. अत्यंत हे आपलं महाराष्ट्रातलं एक चांगलं देवस्थान होईल. आणि या ठिकाणी मी आदिनाथ शास्त्री महाराजांसारख्या एक महाराष्ट्रातील थोर संतांचा आपला आशीर्वाद आहे. तेव्हा मी या ठिकाणी सगळ्या मला विनंती करतो, चारही गावच्या सगळ्यात जबरदस्त माणसं आहेत. आपल्या गावगावातली 4 मुलं शिकलेली आहेत, 4 मुलं नोकरीला आहेत. तेव्हा माझी एक आग्रहाची विनंती आहे की आपला सप्ताह झाल्यावर आपण एकदा एक मिटिंग घेऊ. आपापल्या नेते मंडळीला खासदार असो, आमदार असो, सभापती असो, कोणी असो. आता जसं ग्रामपंचायत मेंबरनी एक वितरणी जेवण दिलं तसं आपण जे पुढारी पण निश्चित लोकांना दाखवण्यासाठी नसेल, आपल्याला थोडी गत बसली पाहिजे. या भावनेने आपण सगळं वागलं पाहिजे. आणि पुढच्या वेळेस मला या ठिकाणी चिखलात असं जेवण करताना माणसं दिसू नयेत हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि त्याच्यासाठी कोणीही आपण मागे पुढे राहू नका. आणि मी पहिल्यांदा सांगतो, इथं आलं हरिपाठ चालला होता जोरात, मला काही मंडळी बोलावलं. हरिपाठात मी इतका रंगलो की 2 वेळा हरिपाठ ऐकला, इतकं मला समाधान झालं. आता या ठिकाणी आम्ही नामदेवराव म्हणलं आपलं दप्तर फेकून द्या, कोर्टात सांगितलं आम्ही आमची धप्त्याला चाललो. इथे इतका आनंद हृदय भरून आलं. आणि मनुष्याला एवढं सांगतो मित्रांनो, जीवनामध्ये पैसा सगळ्याला प्रिय आहे, परंतु बाबांनी सांगितलं तसं आमच्या परमेश्वराची भक्ती केली तर देव चांगला करतो. लांब कशालाच आमच्या नामदेवराव साहेबांचं उद्घाटन आपल्या शेवटच्या डोंगरातले एका दरीतले देवाची दत्ताची खूप भक्ती केली. नारायण महाराजापासून त्यांना आशीर्वाद दिला. आणि आज परमेश्वरकडून त्यांचा मुलगा एक मिलिटरीमध्ये एक कॅप्टन झाला आणि तो एका विमानावर उडून राहिलाय. आज देहरादूनला तो आहे. हे आपल्या ह्या देवाचे पुण्य असं होतं. या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो, भावना भरून येतात. ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी कल्याण महाराज या ठिकाणी पाऊस पडून उपोषणाला बसायला लागले आणि म्हणले पाऊस पडून मी उपोषणाला बसणार, तेव्हा लोकांनी हसले. गावातली काय आपल्या गावाकडची काही मंडळी त्यावेळेस थोडीच होती. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम सुदैवाने यशस्वी झाला आणि पाऊस पडला. आणि तिथून पुढे मग मात्र या ठिकाणी काहीतरी मंदिर बांधावे म्हणजे ओंकार शहरचं ठिकाण आहे. आणि गावातल्या लहान मुलं घेऊन आम्ही इथं इटा डोक्यावर वाहून नेल्या. एक गावातला प्रल्हाद म्हणून मात्र समजा छोटा कारागीर होता आणि छोटंसं मंदिर बांधलं. आणि त्याचं जे स्वरूप एवढं आलं हे पाहून आमची छाती अगदी आनंदाने भरून येते. तेव्हा या ठिकाणच्या शेकटेकर मंडळीला मी अभिनंदन करतो की इथली भजनी मंडळी पहिल्यापासून खूप तरबेज होती. आणि म्हणून त्यांनी धार्मिक कामामध्ये शेकटेकरच्या सगळ्या चाळकरी मंडळी इतरांनी सर्वांनी खूप या देवाची सांभाळ केला आणि म्हणून चांगले दिवस आले. तेव्हा परत या ठिकाणी मी आजीला बोलताना मी सगळ्यांना विनंती करतो, आजचा हा विषय कळकळीने घ्या. आम्हालाही काही त्रास होईल आम्ही सहन करू. आणि परत एकदा गरुड बाबांनी जे इथं रोप लावलं ते रोप पावलात फुलाफळाने आलं पाहून गरुड बाबाचं जीवन सार्थ झालं. आणि या ठिकाणी परत मी एकदा अभिनय बोलताना आपल्याला भुका लागले तेव्हा परत परमेश्वरला नारायण बाबाचे आपला आशीर्वाद आहेत. आणि आपल्या सर्वांचे महाराष्ट्रातील सण आता आदिनाथ शास्त्री महाराज हे नगर जिल्ह्याचे सण नाही राहिले, मास्टर नाही तर आता अयोध्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संतांचा आपला आशीर्वाद आहे. बाबा मी तुम्हाला एक विनंती करतो, इथं कोणतरी मला बाजूला गावकरी म्हणून म्हणतात, बाबाला सांगा कोणतरी एक भरू नका आता. चला भजन करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. म्हणा प्रदक्षिण अवसर म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हॅलो
हे पहा, वाढणारे प्रत्येक पंक्तीला फिरा. वाढणारे वाढ पो दलालीकडे आवाज द्या. वाढणारे प्रत्येक पंक्तीला फिरा. आले आले सर आले. वाढ पोहोचल्यावर सांगा. वाढ पोहोचली का? वजन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज धावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओंकारेश्वर भगवान की जय. सब संतन की जय. नारायण महाराज की जय. संत भगवान बाबा की जय. संत वामन भाऊ महाराज की जय. संत खंडू बाबा की जय. सब संतन की जय. बसा, करा सुरुवात. प्रसाद घ्यायला सुरुवात करा. गावातले वाढायला या. तरुण मंडळ गावातले वाढायला आले ना. हा काय घेतलं होतं? दिना त्यांना पात्र दिना. भगवान नाही आमच्या गेलं